नमस्कार. आपण आज बोलणार आहोत अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताबद्दल. फ्लाईट AI-171. 12 जूनला ही घटना घडली. आपल्याकडे जी काही प्राथमिक माहिती आहे, बातम्या आहेत, त्या आधारावर आपण आज जरा सविस्तर बोलूया. काय घडलं नेमकं, तपास कुठपर्यंत आलाय आणि त्याचे परिणाम काय दिसतायत, हे सगळं समजून घेऊ. अगदी. आणि हे पण महत्वाचं आहे की ही सगळी चर्चा सध्याच्या म्हणजे सुरुवातीच्या माहितीवर आधारित आहे. अजून बऱ्याच गोष्टी स्पष्ट व्हायच्या आहेत. पण हो, ही एक खूप मोठी आणि गंभीर हवाई दुर्घटना आहे, यात काही शंका नाही. हो ना. तर सुरुवातीला कळतंय की एअर इंडियाचं हे बोईंग 787-8 ड्रीमलाइनर विमान होतं. फ्लाईट AI-171 अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी निघालं होतं. पण टेक ऑफ केलं आणि काही सेकंदातच, म्हणजे साधारण 625 फूट उंचीवर असतानाच कोसळलं. अहमदाबादच्या मेघाणी नगरात, तिथे BJ मेडिकल कॉलेजचं हॉस्टेल आहे त्यावर. बापरे. आणि जीवितहानी आकडे खूप मोठे आहेत. हो, खूप मोठे. विमानात 230 प्रवासी होते आणि 12 क्रू मेंबर्स, म्हणजे 242 लोक विमानात. त्यातले फक्त 1 वाचलेत. म्हणजे विमानातच 241 लोकांचा मृत्यू झालाय. अरे देवा. आणि एवढंच नाही, विमान जिथे कोसळलं त्या वसतिगृहातले लोक. हो, जमिनीवरची जीवितहानी पण आहे. किमान 38 लोकांचा मृत्यू तिथे झालाय असं कळतंय. म्हणजे एकूण आकडा आता 279 किंवा त्याहून जास्त असू शकतो. खरंच खूप मोठी शोकांतिका. या सगळ्यात एक गोष्ट जी खूप चर्चेत आहे, ती म्हणजे ते एकमेव बचावलेले प्रवासी विश्वश कुमार रमेश, 40 वर्षांचे. हो, अगदी. ते सीट नंबर 11A वर होते, जी आपत्कालीन बाहेर पडायच्या मार्गाजवळची सीट आहे. आणि विशेष म्हणजे ते स्वतःहून विमानाच्या अवशेषांमधून बाहेर आले. किरकोळ जखमा झाल्या आहेत फक्त त्यांना. हे खरंच अविश्वसनीय आहे. म्हणजे त्यांची सीट वाचण्याचं कारण ठरली का? काही तज्ज्ञ म्हणतायत की एक्झिट जवळची सीट कदाचित थोडी उपयोगी ठरली असेल. पण त्याहून जास्त अपघात नेमका कसा झाला, म्हणजे त्याची जी युनिक डायनॅमिक्स म्हणतात, आघाताची पद्धत, विमान कसं मोडलं, या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरल्या असतील. अच्छा. अशा परिस्थितीत कोण वाचेल हे नक्की सांगणं खूप कठीण असतं खरं तर. त्यांचं वाचणं हा एक चमत्कार किंवा मोठा अपवादच म्हणावा लागेल. बरोबर. आता सगळ्यांना प्रश्न पडलाय की अपघात झाला कशामुळे. प्राथमिक अंदाज काय सांगतोय? काही शक्यता आहेत सध्या चर्चेत. एक म्हणजे दोन्ही इंजिन फेल झाली असण्याची शक्यता, किंवा फ्लॅप सेटिंगमध्ये काहीतरी चूक झाली असेल. फ्लॅप सेटिंग म्हणजे टेक ऑफसाठी विमानाचे पंख ज्या विशिष्ट स्थितीत असायला हवेत, त्यात काहीतरी गडबड झाली असण्याची शक्यता. तिसरी शक्यता म्हणजे पक्षी आदळला असेल, बर्ड हिट, किंवा मग इंधनात काय भेसळ होती का, हेही तपासलं जातंय. आणि इंजिन निकामी होण्याबद्दल काय म्हणतात? एका अमेरिकन पायलटनं उल्लेख केलाय की रॅम एअर टर्बाईन म्हणजे RAT ती उघडली होती असं दिसलं. RAT म्हणजे एक छोटी टर्बाईन असते. दोन्ही मुख्य इंजिन बंद पडली तर ती आपोआप उघडते आणि विमानाला अत्यावश्यक वीज पुरवते. जर RAT खरंच उघडली असेल तर ते दर्शवतं की दोन्ही इंजिन पूर्णपणे बंद झाली होती. पण हे अजून कन्फर्म झालेलं नाहीये. बरं. आणि तपास कसा सुरू आहे? ब्लॅक बॉक्स मिळाले का? हो, ती एक चांगली बातमी आहे तपासाच्या दृष्टीनं. दोन्ही ब्लॅक बॉक्स, कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर CVR आणि फ्लाईट डेटा रेकॉर्डर FDR सापडली आहेत. आता भारतीय तपास यंत्रणा UK, अमेरिका आणि बोईंगच्या तज्ज्ञांच्या मदतीने यातला डेटा तपासतायत. प्राथमिक अहवाल यायला साधारण 3 महिने लागतील असा अंदाज आहे. म्हणजे अजून बराच वेळ लागणार आहे निष्कर्षापर्यंत यायला. नक्कीच. DGCAनं म्हणजे आपल्या हवाई वाहतूक नियामक संस्थेनं पायलट आणि डिस्पॅचर लोकांच्या ट्रेनिंगचे रेकॉर्ड्स मागवलेत. सेफ्टी ऑडिटची कागदपत्र पण तपासली जात आहेत. आणि एअर इंडियाच्या ताफ्यातली जी इतर बोईंग 787 विमानं आहेत, त्यांची पण तपासणी सुरू केली आहे. या अपघाताचं महत्त्व काय आहे? म्हणजे बोईंग 787 ड्रीमलाइनरसाठी हा पहिलाच एवढा मोठा अपघात आहे का? हो, हे लक्षणीय आहे. 16 वर्षांपूर्वी ड्रीमलाइनर जगात आलं तेव्हापासून हा पहिलाच असा अपघात आहे ज्यात जीवितहानी झाली आणि विमानाचं इतकं मोठं नुकसान झालं. त्याला तांत्रिक भाषेत फेटल हल लॉस म्हणतात. म्हणजे विमान आता पुन्हा वापरण्यापलीकडे गेलंय. अच्छा. एअर इंडियाने काय पावलं उचलली आहेत? त्यांनी लगेच सुरक्षा तपासण्या वाढवल्या आहेत. काही ड्रीमलाइनर विमानांची उड्डाणं तात्पुरती थांबवली आहेत तपासणीसाठी. आणि कर्मचाऱ्यांमध्ये, विशेषतः पायलट्समध्ये साहजिकच भीती आणि चिंता आहे थोडी. त्यासाठी त्यांनी एक सपोर्ट प्रोग्राम पण सुरू केलाय. आणि राष्ट्रीय पातळीवर काय प्रतिक्रिया आहेत? राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला गेला आहे. मृतांमध्ये भारतीय तर आहेतच, पण ब्रिटिश, पोर्तुगीज आणि इतर देशांचे नागरिकही आहेत. श्रद्धांजली सभा वगैरे आयोजित होत आहेत.
सरकारने प्रत्येक मृत प्रवाशाच्या कुटुंबाला ₹1.25 कोटी मदत जाहीर केली आहे. तर या सगळ्या माहितीवरून आपण काय म्हणू शकतो? ही एक अत्यंत दुःखद घटना आहे. खूप मोठी जीवितहानी झाली आहे. तो एकमेव बचावलेला प्रवासी, त्यांची कहाणी अविश्वसनीय आहे. तपासाचे वेगवेगळे अँगल आहेत. ब्लॅक बॉक्स, ट्रेनिंग रेकॉर्ड्स, पूर्ण फ्लीटची तपासणी आणि बोईंग 787 साठी हा पहिला मोठा अपघात. हे सगळे महत्त्वाचे मुद्दे आहेत. अगदी बरोबर. आता पुढचे काही महिने महत्त्वाचे आहेत. ब्लॅक बॉक्समधनं काय बाहेर येतं, पायलट आणि मेंटेनन्स रेकॉर्ड्स काय सांगतात, यावर सगळं अवलंबून असेल. प्राथमिक अहवाल जरी 3 महिन्यात आला तरी अंतिम निष्कर्ष यायला वेळ लागू शकतो. आणि या तपासात पायलट ट्रेनिंग आणि आधुनिक विमानातल्या इंजिन बिघाडाच्या शक्यता तपासल्या जात आहेत, हेही महत्त्वाचं आहे. विचार करायला लावणारी गोष्ट ही आहे की या एका घटनेमुळे एकूणच एव्हिएशन इंडस्ट्रीमध्ये अशा प्रगत विमानांसाठीच्या पायलट ट्रेनिंग स्टँडर्ड्सबद्दल किंवा त्यांच्या मेंटेनन्सबद्दल काही मोठे प्रश्न उभे राहतात का, यावर पुढे नक्कीच लक्ष ठेवावं लागेल.